हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. नमस्कार मंडळी, सगळे कसे आहात? मजेत असतालच. आज आहे 8 मे तारीख आणि मी आणि पुन्हा मुंबईला चाललो आहे. तर ॲक्च्युली थंबनेल बघून तुमच्या लक्षात येईलच आम्ही का चाललो आहे. तर बघा माझ्याबरोबर राहा, काय काय एक्सप्लोअर करता येईल बघूया. आणि कशासाठी चाललो आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ जसा पुढे जाईल तुम्हाला लक्षात येईलच. तर भेटूया आणि शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ बघत राहा. ओके, बाय. हॅलो, नमस्कार. निघालोय आम्ही ऑलरेडी आणि आता जवळजवळ आपल्या नेहमीच्या ऐतिहासिक चांदणी चौकापर्यंत आलेलो आहोत. सकाळचे 6 वाजलेत आणि ट्रक बघा तेवढा लोड घेऊन जातात. हा आपला चांदणी चौक. एक्सप्रेस हायवेला आम्ही लागलो आहोत. एक्सप्रेस हायवे सुरू झालाय ऍक्च्युली जस्ट. तर बघूया किती वेळ लागतोय मुंबईपर्यंत पोहोचायला. पुढचे टोल नाक्यापाशी आलोय. टोल नाक्याला तशी काही गर्दी नाहीये. बघूया किती वेळ लागतोय. काहीच गर्दी आपल्या मागे पुरेसे टोल नाका झाला. आता हा काय नवीन टोल नाका बनवत आहेत मला वाटतं, तो बंद करून. काय नवीन आहे पण हा अजून चालू झालेला नाहीये, त्यामुळं काही लक्षात येत नाहीये काय प्रकार आहे. किंवा मागचा टोल बंद करून हा टोल चालू करणार असतील, असं काहीतरी असेल. मित्रांनो, किती ऊन पडले बघा आणि आता वाजतायत 6:30. 6:30 केवढं उजळले, एवढं उजून आहे. कामशेतचा बोगदा. हा मला वाटतं पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरचा सर्वात मोठा बोगदा असावा. हा वरनं जाणारा मिसिंग लिंक आहे. मिसिंग लिंक जो नवीन रस्ता होतोय पुन्हा हायवेवर, हा त्याच्या खालचा हा बोगदा आहे नवीन. मिसिंग लिंक चालू झाल्यानंतर 4 व्हीलर साठी खूप चांगलं होईल.
हा नवीन रोड आहे जो मिसिंग लिंकचा हाफ झालाय. एक्सप्रेस हायवेच्या फूड प्लाझाला थांबलोय. आता काहीतरी ब्रेकफास्ट करून चहा कॉफी घेऊन आम्ही पुढे निघणार. काय काय ब्रेकफास्ट? एक मैसूर मसाला डोसा आणि पूनमने घेतला एक मिक्स वडा सांबार. चांगला आहे. मडाप टनेल छोटा आहे ऍक्च्युली. 300-400 मीटरचा टनेल असेल. एक्सप्रेस हायवेवरचा 5वा टनेल आहे ऍक्च्युली. 5वा का 6वा. आय थिंक हा आता टनेल हा मला वाटतं शेवटचा टनेल असावा. हा पण मोठा टनेल आहे. आता नवी मुंबईला पोहोचलो आहोत. नवी मुंबईचं हे बौद्ध टेम्पल. खाडीपुलावर आलो आहोत. खाडीपुलावर खूप ट्रॅफिक आहे ऍक्च्युली. आम्ही आता छत्रपती शिवाजी टर्मिनल 2 ला आलोय. फ्लाइट छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता ईशाच्या फ्लाइट ईशा येते तर त्याच्या फ्लाइटची वाट बघत इथं बसलोय. डिव्हर्सिटी अँड इन्क्लुजन. तर एक कॉफी घेणार आहे कारण तिला यायला अजून एक तासभर तरी आहे. मग तासभर काय करणार टाइमपास. इथं बसलोय एअरपोर्टवर अरायव्हलच्या इथे. एअरपोर्टवरचं हे जे कॅफे आहे हे सर्व जे हँडिकॅप आहेत हे लोक चालवतात आणि खूप छान आहे त्यांचं. आणि त्यांचं म्हणजे सर्व्हिस वगैरे पण खूप छान आहे. सर्वजण छान आहेत. ते त्यांचं कॅफे एअरपोर्टवर नक्की या. इथे नक्की विजिट करा. इकडे कोण आहे ते? त्याचे कोण मैत्रीण आहे.
आहे. आम्ही ईशा आली आहे. भेटलो मी. आता पुन्हा आम्ही अटल सेतूवर आलो आहोत आणि लास्ट टाइम मी हा रात्री आम्ही आलो होतो तेव्हा एक्सप्लोअर केला होता. आता दिवसा एक्सप्लोअर करणार आहे. तर नक्की बघा, तुम्हाला बघायला मिळेल की भारतातला सर्वात मोठा समुद्रावरचा ब्रिज आहे हा ऍक्च्युअली. खूपच सुंदर असा हा अटल सेतू बांधलाय आणि शिवडी ते नवी मुंबई तुम्ही 15 मिनिटांमध्ये जाऊ शकता. फक्त 15 मिनिट. असं दिसत नाही पण हा पूर्णपणे समुद्रावरून आहे. तुम्ही इथे बघू शकता. पूर्ण समुद्रावरून हा ब्रिज आहे. फ्लाइट. अच्छा, हा सांग बरं, कितवी फ्लाइट होती तुझी या वर्षातली? 14वी. बापरे, आम्ही 10 वर्षात आमच्या नसतील झाल्या 14 फ्लाइट. आणि खूप सुंदर असा हा अटल सेतू ज्यावरून आम्ही आता प्रवास करतोय. बघा, लांब पर्यंत ब्रिज दिसतोय. मे बी ह्या कॅमेऱ्यात दिसतोय का नाही माहित नाही, परंतु डोळ्यांनी दिसतोय. लांब पर्यंत ब्रिज आहे. बावीस किलोमीटरचा ब्रिज इथे संपतो आणि मग इथे टोल नाका आहे. इथला टोल मला वाटतं आहे 250 रुपये. कारसाठी 250 रुपये आहे. म्हणजे ह्या अतुल टनेलवरनं यायचं असेल तर 250 रुपये एक्स्ट्रा द्यायचे, प्लस एक्सप्रेस हायवेचा टोल आहेच आहे आणि प्लस खाडीपुलाचा पण टोल आहे. हा टोल वाचवायचा असेल तर जुन्याच रोडने यायचं. हा डोंगर पूर्णपणे फोडून रस्ता बघ. रोज संपले लगेच हा रोड आहे. आणि हा रोड आता सरळ वाशीला, आपला पनवेलला निघतो. वाशी नाही, सॉरी, पनवेल. आणि पनवेलच्या जुन्या हायवेवरनं तो पुन्हा एक्सप्रेस हायवेला जॉईंट होतो. म्हणजे तुम्ही नॉनस्टॉप पुण्यामध्ये येऊ शकता. तर तुम्ही दादरच्या वर कुठं गेला असताल मुंबईत, तर येताना ह्या शिवडीच्या अटल सेतूवरून तुम्ही सरळ येऊ शकता ह्या रस्त्याने. परंतु 250 रुपये टोल हा तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागेल, हे लक्षात राहा. एकदा तुम्ही येऊ शकता पाहण्यासाठी, कारण इतका मोठा आणि सुंदर असा तो अटल सेतू बांधलाय समुद्रावरून. तो बघण्यासाठी तरी नक्कीच एकदा या अटल सेतूला तुम्ही भेट द्या.
आता आम्ही एक्सप्रेस हायवेला आलो आहोत पुण्याकडे परत. ईशा ईशा काय खाते? लेमन केक. ही बघा, ही कुठली गाडी आहे? मला वाटतं ही टाटाची नवीन येणारी उरुस गाडी असावी असं वाटतं. उरुस का उरुस. आता आम्ही एक्सप्रेस वे संपून हिंजवडी पाशी आलोय. तरी पण इथं ट्रॅफिक दिसतंय थोडंफार हिंजवडीला. बघूया किती वेळ लागतो. आता आम्ही जवळजवळ पोहोचलोय. चांदणी चौकाच्या पुढे आलोय आणि आता थोड्याच वेळात घरात पोहोचू. तर आता ईशा महिनाभर इथंच राहणार आहे इंडियात आणि मग ती पुन्हा जूनमध्ये जाईल. तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. नवीन जे असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे जुने असतील त्यांनी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.